हॅलो एव्हरीवन, SB ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे। आता आम्ही रात्रीचे वाजलेले आहे 10 आणि आम्ही फॅमिली चाललेलो आहे बाहेर। तर बॅग पॅकिंग वगैरे केली आहे, बस स्टॉपवर आलो आहे, बसमध्ये बसलो आम्ही। बसचा प्रवास पण खूप सुंदर झाला आणि पुण्याला आलो आहे। पुण्याला आम्हाला 4-5 वाजलेले पोचायला। दोन तिथं माझे म्हणजे दादा राहतो पुण्यामध्ये, त्याला फराळाचं वगैरे सगळं दिलं, गाडीला बांधता येते आता बघू शकता तुम्ही। आणि दादा तर आमच्यासोबत नाही आला, पण आम्ही चाललेलो आहे 12 ज्योतिर्लिंगामधल्या एका ज्योतिर्लिंगाकडे दर्शन करायला। तर सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि वातावरण बघू शकता, थंडगार धुकं होतं, खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं। नाश्ता वगैरे केला आम्ही थोडासा, तिथून परत निघालो आणि जंगल वगैरे खूप थंडगार वातावरण होतं, फ्रेशनेस वाटत होतं आणि वाईब्स पण तशा येत होत्या। तिथून आम्ही पोचलो, म्हणजे फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केली आणि मस्तपैकी वाईब्स अजून वाटण्यासाठी पिळा वगैरे लावला। आता भोलेंना चाललेलो आहोत, तर मग छान वाटलं, एक्सपिरियन्स पण छान होता आणि फ्रेशनेस सकाळ सकाळ झालं दर्शन, तर चांगलं वाटलं। एवढी गर्दी नव्हती, पटकन दर्शन झालं, आवरलं। तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या। आपण आलेलो आहे भीमाशंकरला, 12 ज्योतिर्लिंगांमधून एक ज्योतिर्लिंग आहे हे, आणि छोटासा क्लिप घेतला, तिथं अलाउड नाही। आणि तिथून आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि जेवण वगैरे केलं आणि तिथून आम्ही बसमध्ये बसलो आणि बसमधून आता दुसऱ्या बसमध्ये आलो आणि बघू शकता जागा नव्हती, खूप उशीर झालेला आम्हाला। तर बॅगवर वगैरे बसलेली मी आवता, तर बघू शकता कसं झालेलं आहे। तिथून मग थोडंसं रेस्ट म्हणजे घेण्यासाठी स्प्राईट वगैरे घेतली, बस थांबलेली थोडीशी, तिथून आली घरी आणि फ्रेश वगैरे झालो। खूप चांगला दिवस झाला। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।